व 10:58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसंच अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनं प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सदर कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्याचं सांगितलं. अशा प्रकरणांच्या कालबद्ध सुनावणीसोबत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद या विधेयकात आहे. या उत्तरानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर मतदान घेतलं. विरोधकांच्या गदारोळातच सदनानं ते मंजूर केलं. राज्य सरकारनं येत्या 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देणं, प्रमाणपत्राच्या वैधतेतील अडचणी दूर करणं आदी मागण्या मराठा समाजानं केल्या आहे. दरम्यान मागेल त्याला प्रमाणपत्र देण्याचं काम नियमितपणे सुरू असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. या संदर्भात काही अडचणी आल्यास त्या चर्चेतून सोडवता येतील असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा नियमानुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवठादारांकडे परवाना असणं आवश्यक आहे. पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची काल सांगता झाली. परंपरेनुसार काल गोपाळपूर इथं सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. इथल्या श्रीकृष्ण मंदिरात गोपालकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्यांची श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. उपराष्ट्रपतींनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पुरुषांच्या 100 मीटर T47 पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक पटकावलंय, तर मोहम्मद बासिल मोरिंगसिंग-कात यानं रौप्य पदक जिंकल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी त्याचं कौतुक केलंय. या खेळाडूंनी भविष्यातही देशाचं नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.